नमस्कार मित्रांनो, स्वागत सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की गायत्री ही लगेचच मानसीचा हात पकडते आणि सगळ्यांसमोर तिला घेऊन जात म्हणत असते की बघा बघा, हिनेच सासूबाईंवरती हल्ला केलाय। बघ तेजस, तुझ्या या बायकोनेच तुझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलाय। बघा तात्यासाहेब, बघा, अहो तुमच्या या लाडक्या मनुताईनेच तुमच्या बायकोवरती हल्ला केला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। ह्या मानसीने हे सगळं केलेलं आहे। इन्स्पेक्टर साहेब बघा, बघताय ना। त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणायला लागते की नाही इन्स्पेक्टर साहेब, असं काही घडलेलं नाही आहे। नाही, मला हे मान्य आहे की माझ्यामध्ये आणि मानसीमध्ये वाद आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की मानसी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करेल। उलट मी तर स्वतःला खूप नशीबवान समजते की मला मानसीसारखी सून मिळाली। तिने उलट आजपर्यंत खूप जीव लावला मला। ती माझा जीव घेण्याचा प्रयत्न करूच शकत नाही। मानसीने असं काही केलेलं नाही आहे। आमच्यामध्ये जरी आता वाद असले, मतभेद असले, तरीसुद्धा मी खोटं नाही बोलणार। त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, अहो सासूबाई, तुम्ही हे सगळं काय बोलताय? हे बघा, तुम्ही या मानसीच्या दबावाखाली येऊन हे सगळं बोलताय का? असं नका करू सासूबाई। त्याबरोबर लगेचच आता लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा म्हणायला लागते की सर, मलासुद्धा असंच वाटतंय की ह्या काहीतरी दबावाखाली येऊन बोलतायत। बघा ना, आणि ह्या बाईसुद्धा तेच सांगतायत ना। त्याबरोबर लगेचच आता इकडे सुयोग म्हणायला लागतो, अहो मॅडम, पण ज्या स्टेटमेंट देत आहेत किमान एकदा त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून तरी घ्या। त्याबरोबर कॉन्स्टेबल सुयोगला म्हणते, ए तू गप्प रे, की तुलासुद्धा आता आतमध्ये टाकू? त्याबरोबर सुयोग म्हणतो, नाही कशाला, मी गप्प बसतो ना, गप्प बसतो। आणि मग सुयोग गप्प बसतो। त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब हे आता लगेचच विचारायला लागतात की तुमच्यावरती सुनंदा प्रभू काही दबाव आहे का? दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं बोलताय का? त्यावर इकडे गायत्री म्हणायला लागते, अहो सासूबाई, हे बघा, खोटं बोलू नका, खोटं बोलण्याची काहीच गरज नाही आहे। जे काही असेल ते प्लीज खरं खरं सांगा ना सासूबाई, बोला। त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब हे सुनंदाला विचारतात, सुनंदा प्रभू बोला, खरं बोला, अजिबात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे। आणि तुमचा हात धरला होता का मानसी प्रभू यांनी? त्याबरोबर ती सांगायला लागते की हो, मानसीने माझा हात धरला होता, पण मला तिने ढकलण्यासाठी हात धरला नव्हता। उलट तिने मला वाचवण्यासाठी हाका मारल्या होत्या, सावध केलं होतं तिने मला, पण मीच तिचं ऐकलं नव्हतं। त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारतात, बरं मला सांगा, या अगोदर कधी मानसी प्रभू यांनी तुमच्यावरती जीवघेणा हल्ला वगैरे केला आहे का? त्यावर आता इकडे सुनंदा सांगायला लागते की नाही हो साहेब, असं कधीही काही घडलेलं नाही आहे। मानसी असं करणं शक्यच नाही आहे। यावेळेससुद्धा तिने मला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण मी तिचं ऐकलं नाही, मी हट्टीपणा केला आणि त्यामुळे हे सगळं घडलं। त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की ठीक आहे, मग जर तुमचं हेच स्टेटमेंट असेल तर मग सुनंदा प्रभूंच्या स्टेटमेंटमुळे मानसी सनस ह्या निर्दोष आहेत हे सिद्ध होतं। त्याबरोबर गायत्री चिडते। गायत्री म्हणायला लागते, काय केलं ते सासूबाई? तेजस म्हणतो, हळू हळू। त्याबरोबर गायत्री म्हणते, अहो साहेब, म्हणजे असं नव्हतं मला म्हणायचं, तुमच्याकडे पुरावे आहेत त्याचं काय? त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर म्हणायला लागतात, अहो मॅडम, पुरावे जरी असले तरीसुद्धा तुमच्या सासूचं स्टेटमेंट जे आहे त्याच्यामुळे ही केस स्टँड करू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला काहीच करता नाही येणार। सुनंदा प्रभूंच्या स्टेटमेंटवरती हेच सिद्ध होतं की मानसी सनस ह्या निर्दोष आहेत। आता मानसी निर्दोष आहे ते सांगितल्याबरोबर सुयोगला खूप जोरात आनंद होतो आणि तो येस आई ग, वा 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 असं जोरात ओरडतो। त्याबरोबर त्या ठिकाणी तेजस येतो आणि तेजस सुयोगला म्हणतो, अरे काय चाललंय तुझं? बायको माझी आहे, तू काय एवढ्या जोरात ओरडतोयस? त्याबरोबर सुयोग म्हणतो, अरे बायको तुझी असली तरी बहीण तर माझी आहे, वहिनी तर माझी आहे। त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो, वा 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 इन्स्पेक्टर साहेब, वा, काय बोललाय तुम्ही, काय बोललाय? लकी चार्म एकदम निर्दोष सुटलेले आहेत, काय गुड न्यूज दिली आहे तुम्ही, वा वा वा। त्याबरोबर पोलीस म्हणतात की आता आम्ही येतो आणि ते तिकडनं निघून जातात। तर इकडे मानसीच्या डोळ्यात मात्र आता अश्रू आलेले असतात। तिची बाजू सुनंदाने घेतली आहे याचा आनंद तिला झालेला असतो। तर घरातल्या सगळ्यांनाच मानसी निर्दोष सुटली या गोष्टीचा फार आनंद झालेला असतो। आभा खूप खुश असते, सूरजदादाही खूप खुश असतो, तर गायत्री मात्र इथे अजिबात खुश नसते। गायत्री ही म्हणत असते की
विसरून चालणार नाही की हे सगळं मानसीनेच केलेलं आहे, ते तूच केलं आहेस हे सगळं मानसी. आणि मानसीकडे गायत्री रागाने बघत असते. मानसी गायत्रीच्या पुढ्यात येऊन उभी राहते आणि म्हणते, वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. स्वतःच्या चुका सुधरा आणि घरातल्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. पण मला माहीत आहे तुम्ही असं काही कधीच करणार नाही. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी या घरातल्यांना कधीच वेगळं होऊ देणार नाही, कधीच नाही तुटू देणार. मी हे घर कायम बांधून ठेवेन. त्याबरोबर लगेचच तेजस गायत्रीला म्हणतो, ऐकलत ना काय म्हणाला ते लकीच्या? मच्छरदाणीतून बाहेर आलेल्या वहिनी आल्या होत्या गेमा टाकायला. मच्छरदाणीतून बाहेर आलेल्या वहिनी आल्या होत्या गेमा टाकायला, पण सगळ्या गेमा झाल्या पलटी आणि वहिनी झाल्या फरार, असं आता तेजस म्हणायला लागतो. आता तेजस हा मुद्दामून खरं तर गायत्रीला चिडवत असतो, तिला राग देत असतो. आणि आता गायत्रीला राग आलेला सुद्धा असतो. आणि आता गायत्री ही रागारागात तिकडनं खोलीमध्ये निघून गेलेली असते. आता जशीच गायत्री तिकडनं निघून जाते तसाच लगेचच इकडे आता दिनेश दादा बोलायला लागतो की हे सगळं काही मानसीने केलं नसलं, या चुकीतून जरी तिची निर्दोष मुक्तता झालेली असली तरीसुद्धा तिने केलेल्या चुका आपण विसरून चालणार नाही. मागे तिने खूप चुका केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण ही गोष्ट विसरून चालणार नाही की हे घर आजही माझी बायको गायत्री हीच सांभाळते, हीच चालवते. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस म्हणत असतो की हो हो बरोबर आहे दादा, हे घर आजही वहिनीच चालवतात, अगदी तुझ्या जिभेप्रमाणे. जी तुझी जीभ आहे ती सुद्धा वहिनीच चालवतात. काय रे सुयोग? त्याबरोबर आता इकडे दिनेश दादाला सुद्धा तेजसचा राग येतो आणि मग दिनेश दादा तेजसला काही उलट उत्तर न देता गुपचूपपणे तिकडनं निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे मानसी ही आता सुनंदासमोर बसलेली असते आणि ती सुनंदाला म्हणत असते, मावशी थँक्यू सो मच, आज सगळ्यांच्या समोर तुम्ही माझी बाजू घेतलीत. माझ्यावरती एवढे आरोप होत होते तरीसुद्धा तुम्ही एकदाही माझ्याबद्दल मनामध्ये शंका नाही येऊ दिलीत. खरंच थँक्यू मावशी, खरंच. त्याबरोबर लगेचच इकडे मानसीने सुनंदाच्या पायावरती जो हात ठेवलेला असतो, सुनंदा तो हात काढून बाजूला ठेवते आणि मी काही विसरली नाही आहे, कोणीही कधीही घरी यावं आणि जावं, ही काही धर्मशाळा नाही आहे, असं बोलते आणि तिकडनं निघून जाते. आता सुनंदाचं हे बोलणं ऐकून मानसीला वाईट वाटलेलं असतं, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात, तिला खूप दुःख झालेलं असतं. मग आभा त्या ठिकाणी येते आणि आभा लगेचच मानसीच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि मानसीला म्हणत असते, अगं वहिनी असं काय करतेस, निर्दोष सुटली आहेस ना तू, मग रडतेस का? आज तर आनंदाचा दिवस आहे. त्यावर मानसी म्हणत असते की आभा, मला त्या आरोपांचं काहीच वाटत नव्हतं गं, पण माझ्याबरोबर मावशी बोलत नाही आहेत ना, या गोष्टीचं मला खूप दुःख होतं आहे, खूप वाईट वाटतं आहे गं. बघ ना, मी या घरामध्ये राहायचं पण त्यांच्याशी बोलायचं नाही, त्या माझ्याकडे साधं बघतही नाही आहेत गं, मी त्यांचं कोणतं काम नाही करायचं, या गोष्टींनी मला खूप दुःख होतं आहे गं, वाईट वाटतं आहे. त्याबरोबर तात्यासाहेब म्हणत असतात की मनुताई काळजी करू नको, हे बघ आज सुनंदाने तुझ्याबद्दल जे काही स्टेटमेंट पोलिसांना दिलं आहे ना, त्यानंतर हेच सिद्ध होतं की तुझ्यामधला आणि सुनंदामधला जो अबोला आहे तो फार काळ नाही राहणार. आता कुठे तुला सुटका मिळाली आहे, उलट आता आमचा जीव भांड्यात पडलाय. त्याबरोबर लगेचच इकडे सुयोग म्हणायला लागतो की पार्टी पार्टी तेजा, पार्टी करायची आपल्याला, माझी बहीण सुटली, वहिनी सुटल्या, येस येस येस. तर दुसरीकडे आता मात्र मानसी ही मनातल्या मनात विचार करत असते की आता फक्त माझं कर्तव्य या घरात येऊन हे घर जोडून ठेवणं एवढंच नाही, तर माझं आणखीन एक काम आहे आणि ते म्हणजे मावशींच्या मनामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे, सगळ्यात अगोदर तो गैरसमज मला दूर करायचा आहे. तर दुसरीकडे गायत्री तिच्या खोलीमध्ये आलेली असते. आरशासमोर बसून ती म्हणत असते की मला वाटलं होतं ह्या म्हातारडीमुळे आज त्या मानसीला अटक होईल, काहीतरी उपयोगी पडेल ही म्हातारी, हिच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता, पण नाही, काही उपयोग झाला नाही. ह्या प्रभू कुटुंबातला एकही व्यक्तींना विश्वास ठेवण्याच्या मुळात लायकच नाही आहे, असं आता ती म्हणत असते. आणि मग तिच्या वडिलांची जी फाईल असते ती पुन्हा एकदा तिने काढलेली असते आणि ती बघत ती म्हणत असते, बाबा तुम्ही काळजी करू नका, हे प्रभुनिवास मी जमीनदोस्त करणारच आणि ते करत असताना जे जे कोणी माझ्या रस्त्यात आडवे येतील त्यांनासुद्धा मी जमीनदोस्त करणार, तुम्ही काही काळजीच करू नका. इतक्यात दिनेश त्या ठिकाणी येतो. दिनेशला बघून गायत्री पटकन ती फाईल ठेवून देते, पण चुकून त्यातले 2 पेपर खाली पडतात. आता गायत्रीचं लक्ष त्या फक्त 2 पेपरकडे असतं. तर दिनेश दादा म्हणत असतो, गायत्री हे बघ, मला माहिती आहे तुला जे काही घडलं त्यामुळे खूप वाईट वाटतंय,
पण जाऊ देत ना, तू उगाच या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. घरातल्या सगळ्यांनाच एक ना एक दिवस नक्की मानसीचा खरा चेहरा समजेल. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते की अरे दिनेश, जाऊ देत ना. इतक्यात दिनेशचं लक्ष त्या पेपर्सकडे जातं. दिनेश ते पेपर उचलतो आणि तो वाचणार इतक्यात त्या ठिकाणी विनोद येतो आणि दीदी दीदी असं करत असतो. आता दिनेशला बघून तो गप्प राहतो. विनोदला दिनेश लगेचच म्हणतो, अरे काय दीदी दीदी करून गप्प करायलास, काय बोलत होतास, बोल ना. त्याबरोबर गायत्री लगेचच म्हणते, दिनेश अरे मला ना जरा कसं तरी होतं आहे, तू मला जरा पाणी आणशील का. त्याबरोबर दिनेश म्हणतो, हो ना मी घेऊन येतो. विनोद जरा थांब, बघ तिला काय होतं आहे ते. आता दिनेश हा पाणी आणण्यासाठी गेलेला असतो तर गायत्री ही विनोदला विचारते, काय झालं, का अशा बोंबा मारत आलास. त्याबरोबर विनोद आता तिला व्हिडिओ दाखवत म्हणतो की हे बघा दीदी, आता मी तेजसला वेळ ठरवण्यासाठी आणखीन एक पुरावा CCTV मधून गोळा केलेला आहे. आता त्याच्यामध्ये तेजस हा संपतरावांबरोबर बोलत असतो. CCTV मध्ये फक्त आणि फक्त तेजस कैद झालेला असतो. तो व्हिडिओ बघून गायत्री खूप खुश होते आणि म्हणत असते की चला, येस, हे एक काम बरं झालं. काहीही झालं, तो तेजस प्रभू आपल्या तावडीतून सुटला जरी तरीसुद्धा ती मानसी सुटली तरी तो तेजस सुटता कामा नये. तर दुसरीकडे आता तात्यासाहेब हे आईच्या गोळ्या बघत असतात. इतक्यात आता आई ही तात्यांना विचारते, काय झालं, तुम्ही काय करताय एवढं. त्याबरोबर तात्या म्हणत असतात, काही नाही गं, तुझ्या गोळ्या जरा बघून ठेवतोय, म्हणजे मलासुद्धा तुला गोळ्या द्यायची आठवण होईल ना. तुला गोळ्या खायला सांगत जाईन मी सुद्धा वेळेवर. त्याबरोबर आई तात्यांना म्हणत असते, तुम्हाला तुमच्या गोळ्या खाण्याची वेळ लक्षात राहते का हो, तुम्ही माझ्या वेळा बघताय त्या. त्याबरोबर तात्यासाहेब म्हणत असतात की मला मनुताई आठवण करते, तुलासुद्धा आठवण करेल ती, पण तुला चालणार आहे का ते. त्याबरोबर आता मात्र सुनंदा काहीच उत्तर देत नाही. त्याबरोबर आता तात्यांचा फोन वाजतो. लगेचच सुनंदा विचारते, कोणी फोन केला हो तुम्हाला. त्याबरोबर तात्या सांगत असतात की अगं शोभाताईंचा फोन आहे. सुनंदा म्हणते, स्पीकरवर टाका, मुलीचं कौतुक दोघं जोडीने ऐकू. फोन स्पीकरवरती टाकला जातो. सुनंदा समोरून हॅलो शोभाताई अशी बोलते. सुनंदाला ऐकून लगेचच शोभा म्हणते, अरे वा, तुम्ही चक्क फोन उचललात का, आलात का शुद्धीवर. नाही, मला वाटलं अजूनही बेशुद्धच आहात की काय. त्याबरोबर आता लगेचच शोभाला ती सांगायला लागते की नाही, आले मी शुद्धीवर आणि कालच घरीसुद्धा आले. आता कालच घरीसुद्धा आले हे ऐकून शोभा म्हणते, हो का, घरी आलात, बरं बरं, म्हणजे आता ठणठणीत वाटत असेल तुम्हाला, तब्येत बरी असेल. त्याबरोबर इकडे लगेचच सुनंदा सांगायला लागते की हो हो, आता माझी तब्येतही व्यवस्थित आहे तशी. त्याबरोबर लगेच शोभा म्हणायला लागते की हो, तब्येत व्यवस्थित असणारच, शेवटी काळजी घ्यायला लेकीला बोलवून घेतलं आहेत ना. मग पण आता जर तिला तिकडे बोलवून घेतलं आहेत ना, तर तिला कायमचं आता तिकडेच ठेवून घ्या, मी तिला इकडे नांदवणार नाही असं म्हणतात. त्यावर आता इकडनं सुनंदा विचारायला लागते, अहो काय झालं शोभाताई, असं का बोलताय. शोभा म्हणत असते, अहो काय सांगू तुम्हाला, इथे काही व्यवस्थित नाही आहे. त्यात आता जेवण बनवत होते सकाळी, तर जेवण बनवताना माझ्या हातावरती पूर्ण तेल उडालं आहे, केवढं भाजलं आहे मला, काय कसं कोणाला सांगू मी. त्याबरोबर लगेचच इकडे शोभाला पुढे सुनंदा म्हणत असते, अहो माझं एकदा ऐकून घ्या शोभाताई. पण शोभा काही ऐकत नाही आणि फोन कट करते. आता मात्र आभा आणि सुनंदाला जरा काळजी वाटत असते. तर दुसरीकडे किचनमध्ये तेजस हा मानसीला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला मदत करत असतो. तेजस कांदा चिरत असतो. इतक्यात त्या ठिकाणी आभा आलेली असते. आता आभा ही तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी बघते आणि लगेचच तेजसला विचारते, काय झालं दादा, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलंय. आता तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी खरं तर आलेलं असतं. तो आणि मानसी एकत्र असून एकत्र नसतात या गोष्टीमुळे. पण मानसी वेळ सावरून घेत म्हणते, अगं कांदा चिरता येत ना ते आभा, मग पाणी डोळ्यात येणारच ना. त्याबरोबर लगेचच आभा म्हणते, हो अच्छा, पण तुम्ही दोघं हे काय करताय, मेथीची भाजी. येऊ नको ना, आपण काहीतरी आईच्या आवडीची मस्त भाजी बनवूयात ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस हा आभाला सांगत असतो, हे बघ आभा, अगं उगाचच्या उगाच नको, आता ऑलरेडी संध्याकाळचं जेवण बनवायला लेट होणार आहे, त्यामध्ये तू अजून काम वाढवू नको. आणि तसंही तुलासुद्धा तुझ्या सासरी जायचं आहे ना, मी येऊ का गं तुला सोडायला तुझ्या घरी. त्याबरोबर आभा म्हणत असते, अरे दादा हे बरं आहे तुझं, म्हणजे मी कबाब में हड्डी होती आहे, तुला मला बाजूला सरकवायचं आहे म्हणून थेट मला माझ्या घरी पाठवतोयस. अरे जर तसंच कबाब में हड्डी वाटतं आहे तर मला सांग,
मी किचनमधून बाहेर निघून जाईन. बोल, मला एकांत हवाय म्हणून. आणि मग आभा ही थोडीशी तेजसची मस्करी करत असते. मग लगेचच मानसी वेळ सावरते. मानसी ही आभाला म्हणत असते, आभा अगं तुझा दादा कसा आहे तो तुला माहीत आहे ना, कशाला तू उगाच टेन्शन घेतेस, तू थांब इथे आमच्याबरोबर, काहीच हरकत नाही. इतक्यात त्या ठिकाणी सुनंदा आणि तात्या आलेले असतात. सुनंदा म्हणते, अजिबात थांबू नकोस, ताबडतोब निघून जा तुझ्या सासरी, समजलं. त्याबरोबर आता आईची ही अशा बोलण्याची भाषा ऐकून आभाला टेन्शन येतं. आभा विचारते, काय झालं आई, तू माझ्याशी असं का बोलतेस, आणि मला विनीतनेच सांगितलं इथे थांबायला. त्याबरोबर लगेचच आता सुनंदा म्हणत असते, ते काही बोलतील, पण तुला कळत नाही का तिकडे काय घडलंय काय नाही, तुला माहिती आहे का. हे बघ, या मुलीसारखी उगाच चौगाच आडमुठेपणाने वागू नकोस हा आबा. सासर म्हणजे काय धर्मशाळा नसतं, कधीही यायचं कधीही जायचं, सगळं आपल्या मनाने करायचं, कळलं ना. गुपचूप सासरी जा, ऐक माझं. त्याबरोबर लगेचच आता इकडे तात्या सुनंदाला म्हणतात, सुनंदा शांत हो. आणि मग त्या आभाला समजावून सांगतात, आभा बाळा तू सासरी जा. अगं तिकडे शोभाताईंच्या हाताला खूप भाजलंय, तेल सांडलं त्यांच्या हातावर म्हणे. त्याबरोबर हे ऐकून आभाला सुद्धा टेन्शन येतं. आभा म्हणते, काय तेल कसं काय सांडलं त्यांच्या हातावर, कधी सांडलं. त्याबरोबर लगेचच सुनंदा म्हणायला लागते, तुला हे सगळं माहिती असण्यासाठी तू तिथे आधी असायला हवंस ना, सून आहेस ना त्यांच्या घरची, मग तुला काळजी नको. निघ, चल ताबडतोब जा इथनं आता, तुझी सासरीची लोक तुझी वाट बघतायत. त्याबरोबर आभा आता तात्या आणि आईच्या पाया पडते. तेजस मानसीचा निरोप घेते आणि तिकडनं निघते. ही मुलगी स्वयंपाकघरात काय करते असा प्रश्न आता विचारल्यावरती मानसी सुनंदाला सांगत असते, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते मावशी. त्याबरोबर सुनंदा म्हणत असते की मला ही मुलगी माझ्या स्वयंपाकघरात आलेली चालणार नाही, ताबडतोब निघून जा इकडनं, निघ. त्याबरोबर एवढं बोलल्याबरोबर लगेचच तात्या सुनंदाला म्हणायला लागतात, सुनंदा अगं असं काय करतेस, ती आपल्या घरची सून आहे, मग तू तिला स्वयंपाकघरातून बाहेर जायला का सांगतेस. त्याबरोबर लगेचच आई म्हणत असते, तुम्ही हिला या घरची सून मानत असाल, तुम्ही हिला या घरात येण्याची परवानगी दिली आहे, पण मी नाही, मी हिला या घरची सून मानतच नाही. त्यामुळे आजच्या नंतर हिने पुन्हा माझ्या स्वयंपाकघरामध्ये यायचं नाही म्हणजे नाही, समजलं. एवढं बोलून आता लगेचच सुनंदा ही रागारागात तिकडनं निघून गेलेली असते. आता सुनंदा गेल्यावर तात्यासाहेब लगेचच मानसीला म्हणत असतात, मनुताई तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि काळजी तर अजिबातच करू नकोस, मी आहे ना, मी बोलतो सुनंदाबरोबर, ती ऐकून घेईल माझं. त्याबरोबर मानसी लगेचच तात्यांना म्हणायला लागते, नाही तात्या तुम्ही नका बोलू, मीच बोलेन आईंबरोबर. अहो त्यांच्या मनात जे गैरसमज आहेत ते मीच दूर करेन आणि काळजी करू नका, मी त्यांना त्रास होईल असं काही नाही करणार. तात्या म्हणतात, तू एवढी समंजस आहेस ते मला माहीतच आहे. तर घरामध्ये तात्यांनी सत्यनारायणाची पूजा करायची असं ठरवलेलंच असतं. सुनंदा म्हणत असते, आता जर तुम्ही ठरवलंच आहे तर मग मी काय बोलणार, फक्त जे पूजेला बसणार आहेत त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं की त्यांचं नातं तेवढं खरं आहे का. तर आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, जर तुम्हाला पूजेला बसायचं नसेल तर तुम्ही मला स्पष्टपणे तसं सांगा, नाही म्हणजे तात्यांनी जबरदस्ती केली म्हणून असं काही करण्याची गरज नाही आहे. त्यावर मानसी रागाने तेजसकडे पाहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.